never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you कवर असतं जसं आपली स्किन असते तसं हे आतून बाहेर आहे. बाहेर म्हणजे हे ऍक्च्युली पोटात गेलं. मग आता नळीच्या आतून पोटाच्या आत. आता आपला ट्यूमर किती खोल आहे त्याच्यावर सगळं पुढचं डिपेंड करणार की आपण कसं करणार. सुरुवातीला काय करणार आपण, एमआरआय मध्ये तो इथपर्यंत दिसतोय, ठीक आहे ना. तिथं आपण इंजेक्शन देणार. औषध असतं ते इंजेक्शन देऊन त्याच्यात सलाईन भरून ते असं फुगवून घेणार, जेणेकरून जागा व्हायला पाहिजे दोघांमध्ये आणि ब्लिडिंग वगैरे होऊ नये. मग आपण तिथं सुरू करतो, ते काढायला लागतो. पण जर का असं वाटलं की ट्यूमर अजून खालीपर्यंत गेलाय, विच इज पॉसिबल, कारण आता हे बघा त्यांचा एमआरआय वगैरे करून सुद्धा महिनाभर झाला आणि हे शेवटी परत परत वाढणारेच आजार असतात. आपलं एम असतं की ते सगळं निघायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं असतं. पुढत नाही इथे याला ऑपरेशन करायचंय, हे आतमध्ये जाणार. त्याला एक कॅप असतो जेल सारखा, म्हणजे जाड असते त्याला, आणि त्याच्यात हे 3-4 असे इन्स्ट्रुमेंट जातात. म्हणजे हे जायसाठी एकदा उघडल्यानंतर अजून छान दिसेल. आपण पूर्ण प्रयत्न करतोय की हे कव्हर व्हावं, पण दिस कम्स अंडर डिस्पोजेबल. म्हणजे परत वापरता येत नाही कुठल्या पेशंटला. हे बघा हे असं असतं याच्यातनं आमचे, म्हणजे हे असं संडासच्या जागेत जाणार की हा भाग बाहेर राहणार. याच्यातनं गॅस जाऊन आतडं फुटतं, म्हणजे मग जागा होते. आणि मग 1, 2 आणि 3 एक कॅमेरा आणि 2 इन्स्ट्रुमेंट आतमध्ये टाकून आपण ते सगळं काढून त्याला टाकेल की असं सगळं प्लॅन आहे. सो आजचं जे सर्जरी आहे तो एक यंग 30 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला रेक्टल पॉलिप आहे. रेक्टल म्हणजे संडासाच्या आतड्यावर एक गाठ आहे कॅन्सरस. तर जनरली यासाठी मोठं ऑपरेशन करून संडासची जागा काढून टाकणे आणि परमनंट कोलोस्टॉमी करणे. आमच्या इथं आम्ही न्यू टेक्नॉलॉजी वापरून ट्रान्स एनल मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी या पद्धतीने करून की त्याच्या संडासच्या आतड्यामध्येच एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट किंवा पोर्ट वापरून आपण संडासच्या आतड्यामधूनच तो ट्यूमर काढणार आहोत आणि संडासची जागा वाचवणार आहोत. तर अशा प्रकारचं हे ऑपरेशन आपण आज प्लॅन केलं.
पोस्टीरियर मार्जिन थोडंसं आपल्याला करायचं. म्हणजे त्या मागच्या बाजूचं नाही 6 o'clock 6 o'clock. म्हणजे आपल्या खालच्या बाजूचं. ठीक चालेल. बघूया करता थोडंसं अजून हार्मोनिक ना असं. ठीक आहे. मला ग्रॉसली तिथे काय वाटलं नाही असं. नाही नाही असं तसं काही नाही. कसं? हा द्या ना ठेवा. हो हो हे बघा एवढी गाठ होती. आता तुम्ही याच्या अगोदरचे बघितलेत की नाही मला माहित नाही. हो पण ते तुकडे तुकडे करून काढलेले असते त्यांनी. आपण अख्खं काढलंय. हे बघा हे याच्या आजूबाजूचे हे नॉर्मल पण आहे. विथ मार्जिन काढलंय सगळीकडनं. हे कसं असतं याला असं एक नाही डिवाइस म्हणजे स्टोमा करायची गरज नाही पडली. आणि असं शिवलं पण आहे बघा दिसतंय हे. तर हे सगळीकडनं एक ऑलमोस्ट एक सेंटीमीटरची मार्जिन आहे. हे बघा है ना. हे जे आहे हा ट्युमर आहे आणि हे जे मी हातात पकडले हे नॉर्मल. सो हे सगळीकडनं असं गोल आपण काढलं. आता स्टोमा वगैरे काही केलेलं नाही आपण. आपण लक्ष ठेवू 2-3 दिवस बघू. संडास वगैरे एकदा झाल्यानंतर काय कसं आहे ते बघू. ताप वगैरे नाही आला काही वाटलं नाही तर काही गरज नाही सुट्टी होऊन जाईल मला. 2 दिवसात मोस्टली ही विल बी गोइंग होम. ठीक आहे. हे तपासायला पाठवणार.